विद्यार्थी मित्रो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयामध्ये आपण सार्वजनिक वित्त व्यवहार या प्रकरणाचा आढावा घेतोय आणि या प्रकरणामध्ये आपण सार्वजनिक खर्च वाढण्याची कारणे हा घटक या अगोदर आपण अभ्यासलेला आहे. त्याचबरोबर सार्वजनिक उत्पन्नामध्ये सार्वजनिक उत्पन्नाचे काही स्रोत आपण अभ्यासतोय आणि त्यामध्ये प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर किंवा प्रमाणशीर कर, प्रगतिशील कर आणि प्रतिगामी कर यांचा आढावा आपण घेतला. कराव्यतिरिक्त शासनाला इतर काही साधनांच्याकडून उत्पन्न मिळत असतं किंवा करेत्तर उत्पन्नाचे काही मार्ग आहेत. म्हणजे कराशिवाय सरकारला कोणकोणते उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नाचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. आता करेत्तर उत्पन्न म्हणजेच काय की शासनाला व्यापारी उपक्रमांमधून, समाजाकडून किंवा अनेक कंपन्या, अनेक वित्तीय संस्थांकडून काही देणग्या किंवा अनुदान मिळत असतं आणि या मिळालेल्या अनुदानाला सार्वजनिक करेत्तर उत्पन्न असं म्हणतात. अर्थात या करेत्तर उत्पन्नामध्ये कोणकोणते घटक येतात त्या घटकांचा आढावा आपल्याला घ्यायचा. अर्थात करेत्तर उत्पन्नातला पहिला स्रोत आहे की शुल्क. शासनाला वेगवेगळ्या घटकांपासून शुल्क किंवा फीज मिळत असते. काही वेळेला शासन कोणत्याही मोबदल्याविना सक्तीने काही घटकावर फी किंवा कर लादत असते. अर्थात हे शुल्क ते शासनाने पुरवलेल्या सेवेबद्दल आकारले जात असते. उदाहरण आपल्याला माहिती आहे शैक्षणिक शुल्क, की शैक्षणिक संस्था स्थापन केलेले असतात आणि त्यामध्ये विद्यार्थी शिक्षण घेत असतात आणि विद्यार्थ्यांच्या फीमधील काही फी शासनामध्ये सक्तीनं भरावी लागत असते. किंवा काही वेळेला शिक्षण संस्थांनी वेळच्या वेळी जर काही विद्यार्थ्यांचे फॉर्म किंवा शाळेच्या मान्यता जर नाही घेतल्या तर काही वेळेला शासनाकडून दंड किंवा सक्तीनं काही लेट फी किंवा जादा फी आकारली जाते आणि त्या फीचा समावेश शासनाच्या उत्पन्नामध्ये होत असतो. आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये ज्या काही कंपन्या निर्माण होत असतात किंवा कंपन्या रजिस्टर होत असतात, अशा वेळेला जेव्हा कंपनीची नोंदणी होते तेव्हा काही नोंदणी फी किंवा त्याला नोंदणी शुल्क म्हणतात, अशा प्रत्येक कंपन्यांच्याकडून काही ठराविक नोंदणी शुल्क किंवा रजिस्ट्रेशन फी शासनाकडून आकारली जात असते. अर्थात त्याचा सुद्धा उल्लेख हा सार्वजनिक उत्पन्नातील करेत्तर उत्पन्नामध्ये होतो. दुसरा घटक आहे की सार्वजनिक वस्तू व सेवांच्या किमती. आधुनिक शासन आपल्या नागरिकांना विविध प्रकारच्या वस्तू व सेवांची विक्री करत असतं. शासनाकडून देखील काही वस्तू व सेवांची विक्री केली जात असते आणि अशा वस्तू व सेवांची लोकांनी शासनाला दिलेला मोबदला म्हणजे त्या वस्तूची किंमत होय. साधारणतः आपल्याला माहिती आहे की शासनाच्या अखत्यारीत असलेला सर्वात मोठा उद्योग म्हणजे रेल्वे उद्योग आहे आणि रेल्वेच्या माध्यमातून आपण जेव्हा प्रवासाला अनेक हजारो लाखो व्यक्ती प्रवास करतात आणि ते रेल्वेचं भाडं जेव्हा देतात ते रेल्वेचं भाडं हे त्या शासनाचं उत्पन्न आहे. किंवा शासनामार्फत टपाल सेवा चालवली जाते आणि त्या टपाल सेवेच्या माध्यमातून मिळालेलं उत्पन्न हे देखील त्या शासनाचं उत्पन्न असतं. या व्यतिरिक्त विशेष अधिभार. शासनाने विशिष्ट भागातील रहिवाशांना त्यांना दिलेल्या विशेष सुविधाबद्दल नागरिकांना दिलेला मोबदला म्हणजे अधिक विशेष अधिभार होय. उदाहरणार्थ ज्या विशिष्ट भागातील रहिवाशांना स्थानिक स्वराज्य संस्था, उदाहरणार्थ रस्ते, दळणवळण, वाहतूक, पाणीपुरवठा सोयी, ऊर्जा, वीज इत्यादी सेवा पुरवल्याबद्दल काही कर लादत असते. अर्थात त्याला सरचार्ज असं म्हणतात. याचाच अर्थ विशेष अधिभार, जादा अधिभार लावला जातो किंवा जे व्यक्ती काही आयकर भरत असतात त्या आयकरावर सुद्धा शिक्षण शुल्क किंवा इतर करासाठी काही वेळेला जादा शुल्क किंवा जादा आयकर आकारला जातो, त्याला देखील सरचार्ज किंवा अधिभार असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. याचाच अर्थ शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला ज्या काही सेवा पुरवत असतं, पाणी पुरवठा असेल, रस्त्याच्या सुविधा असेल, दिवाबत्तीच्या सुविधा असेल, यासाठी पुरवलेल्या सेवेबद्दल काही सरचार्ज किंवा अधिभार आकारते, त्याचा समावेशसुद्धा त्या करेत्तर उत्पन्नामध्ये होतो. दंड किंवा दंडात्मक रकमा. शासन वेगवेगळ्या घटकावर देशातील कायदे किंवा नियम
मोडल्याबद्दल वेगवेगळ्या घटकाकडून किंवा व्यक्तींकडून काही वेळेला दंड आकारत असते. दंड हा शासनाचं उत्पन्नाचं साधन नसून की लोकांनी त्या शासनाचे नियम तोडल्याबद्दल त्यांना ते नियम तोडण्यापासून परावृत्त करणे किंवा त्या दंडांचं त्या नियमांचं नियमन केलं जावं या उद्देशानं ते काही नियम केलेले असतात. पण काही व्यक्ती काही संस्थांकडून काही नियम मोडले जात असतात किंवा नियम मोडलेल्या व्यक्तीला काही अंशी काही दंड केले जात असतात आणि त्यांच्याकडून ते दंड आकारले जातात. मुळात दंड आकारण्याचा उद्देश हा उत्पन्न मिळवणे नसून लोकांनी ते नियम पाळावेत या संबंधीचं ते उद्दिष्ट असतं. तर अशा वेळेला सुद्धा काही वेळेला उदाहरणार्थ काही व्यक्तींनी सिग्नल तोडले की त्यांना पोलिसांकडून दंड केला जातो, रितसर पावती दिली जाते किंवा काही वाहनाने सिग्नल तोडला तर त्यावरती सुद्धा काही कर किंवा त्यासंबंधी काही दंड केले जातात. बऱ्याच वेळेला न्यायालयामध्ये चुकीची माहिती दिली किंवा एखाद्या वेळेला न्यायालयाची किंवा एखाद्या व्यक्तीची फसवणूक केली, एखाद्याची तक्रार असेल आणि त्याचा गैरवापर जर केलेला असेल, नियमांचा भंग केलेला असेल तर न्यायालयसुद्धा अशा व्यक्तींना काही प्रमाणात दंडात्मक कारवाई करत असते आणि दंड हे शासनाचं उत्पन्न आहे. त्यानंतर भेटी किंवा अनुदान किंवा देणग्या. काही वेळेला शासनाला नागरिकांकडून अनेक स्वरूपात भेटी मिळत असतात. अर्थात भेटीद्वारे काही उत्पन्न जे मिळतं ते शासनाला, मग ते विदेशी शासन संस्थांकडून असू दे किंवा आपल्या देशातील लोकांनी दिलेल्या भेटी असू दे, त्याचाही समावेश त्यामध्ये होतो. किंवा शासनाला सुद्धा काही वेळेला जागतिक बँक असेल, जागतिक नाणेनिधी असेल, याकडून काही अनुदानं मिळत असतात. त्याला आपण सबसिडीज म्हणतो. अशा भारतासारख्या विकसनशील देशाला विदेशी लोकांच्याकडून विकास खर्चासाठी काही अनुदान मिळत असतं. त्या अनुदान किंवा काही संस्था किंवा व्यक्तींकडून किंवा काही कंपन्यांकडून शासनाला देणग्यासुद्धा मिळत असतात. अशा देणग्यांचा समावेशसुद्धा हा शासनाच्या करेत्तर उत्पन्नामध्ये होतो. त्यानंतर पुढचा 6वा घटक आहे की विशेष कर. ज्या वस्तूचा उपभोग नागरिकांच्या आरोग्य आणि हितासाठी बाधक ठरतो अशा वस्तूवर हा कर लागू केला जातो. उदाहरणार्थ लोकांचं आरोग्य महत्त्वाचं असतं आणि आरोग्याच्या हिताला बाधा येणार नाही या दृष्टिकोनाकडून आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही वस्तू व सेवा असतील अशावरती काही जादा कर लादला जातो. मुळात दंडाप्रमाणाच या कराचं उद्दिष्टसुद्धा उत्पन्न मिळवणं नसून की लोकांनी अहितकारी वस्तूच्या उपभोगापासून परावृत्त व्हावं. आपल्याला माहिती की दारू असेल, अफवा असेल, गांजा असेल, चरस असेल, जुगार असेल, हे जे अवैध प्रकार असतात किंवा हे मानवी व्यक्तीच्या शरीराला घातक असतात, परंतु अशा पदार्थापासून व्यक्तींनी परावृत्त व्हावं म्हणून अशा वस्तूवरती काही विशेष कर लावले जातात की कर लावल्यामुळं साधारणतः त्या वस्तूची किंमत वाढावी, किमान व्यक्तीने ते खरेदी करू नये हा उद्देश असतो. पण त्यातून देखील सरकारला काही विशेष कर लादल्यामुळे उत्पन्न मिळत असतं. त्यानंतर कर्ज. शासन लोकांकडून काही ठेवी स्वीकारत असतं, काही कर्जरोखे शासन विक्रीला काढत असतं आणि देशातील व्यक्ती किंवा संस्था हे कर्जरोखे विकत घेत असते आणि कर्ज हे शासनाला मिळालेलं तात्पुरत्या स्वरूपाचं उत्पन्न असतं. पण नंतरच्या काळामध्ये हे कर्ज शासनाला परत करायचं असतं. अर्थात ते व्याजासहित त्याची मुदत पूर्ण झाल्यानंतर शासन ते पूर्ण करत असतं. जेव्हा सरकारला पैसे कमी पडतात तेव्हा सरकार रिझर्व्ह बँक असेल, जागतिक नाणेनिधी असेल, आंतरराष्ट्रीय बँक असेल, विदेशी बँक असेल किंवा देशातील व्यक्ती किंवा कंपन्या असतील त्यांच्याकडून पैसा किंवा कर्जरोखे उभारून पैसा उभारत असतं आणि तो पैसा म्हणजे शासनाचं ते उत्पन्न असतं. पण नंतरच्या काळामध्ये हे कर्ज शासन परत करत असतं. तर अशा पद्धतीनं करेत्तर उत्पन्नामध्ये या 7 घटकांचा समावेश होतो. या व्यतिरिक्त तुम्हाला माहीत आहे का या सदराखाली GST अर्थात वस्तू आणि सेवा कर या संबंधीचा आढावा आलेला आहे. अर्थात तो कर ह्या घटकासंबंधित रिलेटेड आहे म्हणून तो इथं आपण आढावा त्याचा घेतोय. अर्थात वस्तू आणि सेवा कर आपल्याला माहिती आहे की 1 जुलै 2017 पासून हा GST कायदा किंवा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा अंमलात आला आणि कर, वित्तीय उत्तरदायित्व आणि अंदाजपत्रक व्यवस्थापनाच्या अंमलबजावणीसाठी
एक केळकर समिती नेमली आणि ह्या केळकर समितीने 2004मध्ये GST सारखा एक पर्याय सुचवला आणि त्यामध्ये राज्यघटनेत 101वी घटना दुरुस्ती करून हा कायदा 2016ला अस्तित्वात आला आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र 1 जुलै 2017पासून लागू झालेली आहे. अर्थात या समितीमध्ये कोण कोण असतं की देशाचे केंद्रीय अर्थमंत्री, महसूल राज्यमंत्री आणि प्रत्येक राज्याचे अर्थमंत्री हे वस्तू आणि सेवा कर या GSTच्या समिती सदस्यामध्ये असतात. अर्थात या परिषदेला वस्तू आणि सेवा कर त्यामध्ये सूट किती द्यावी, समान पातळीवरती काय शिफारसी कराव्या या संबंधीचा GST काउन्सिल आढावा घेत असतं. अर्थात वस्तू निर्माण किंवा विक्री यावर एकाच टप्प्यात लागू केल्या जाणाऱ्या उत्पादन शुल्क किंवा विक्री करापेक्षा वस्तू व सेवा कर वेगळा आहे की GSTच्या अगोदर अनेक पद्धतीचे कर अस्तित्वात होते की जेणेकरून केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवा कर, अतिरिक्त कर, सीमा शुल्क, राज्याचा मूल्यवर्धित कर त्याला आपण वॅट असं म्हणतो, प्रवेश कर किंवा करमणूक कर यासारखे अनेक कर अस्तित्वात होते. परंतु GSTच्या करांतर्गत हे सगळे कर भरण्याव्यतिरिक्त एकच स्वतंत्र GST हा पूर्ण देशामध्ये एक असावा या उद्देशानं वस्तू आणि सेवा कर किंवा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अस्तित्वात आला. अर्थात त्यामध्ये सुद्धा 2-3 प्रकार आहेत की प्रत्यक्षात एक सेंट्रल GST अर्थात सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि IGST अर्थात त्यासंबंधी हे 3 घटक आहेत की आता सेंट्रल GST म्हणजे काय. GSTचं प्रमाण ठरलेलं आहे, राज्याचा आणि केंद्राचा निम्मा वाटा त्यामध्ये आहे. उदाहरणार्थ GSTचे रेट निश्चित आहेत, वस्तू कुठली त्या वस्तूच्या स्वरूपावरून काही टॅक्सेस आकारलेले आहेत. उदाहरणार्थ जीवनावश्यक वस्तू असेल, चैनीच्या वस्तू असेल, सर्वसामान्य वस्तू असतील तर त्यावरती कर किती असावेत आणि त्या दृष्टिकोनातून 5%, 2.5%, 5%, 10%, 15%, 20% आणि हॉटेलसारखे व्यवसाय वगैरे असतील तर त्यासाठी 28% GST आकारला जातो. अर्थात त्या GSTमध्ये 50% रक्कम ही केंद्र शासन आणि 50% ही रक्कम राज्य शासनाकडे आकारली जात असते. अर्थात सेंट्रल GST किंवा केंद्रीय वस्तू व सेवा कर यामध्ये देशांतर्गत वस्तू व सेवांच्या पुरवठ्यावर केंद्र सरकारने आकारलेला जो कर असतो त्याला CGST म्हणतात, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, की जेणेकरून देशांतर्गत वस्तू व सेवांच्या पुरवठ्यावर केंद्र सरकारने यावर आकारलेला कर असतो म्हणून त्याला CGST म्हणतात. तर वस्तू आणि सेवांचा उपभोग घेतल्यामुळं राज्य सरकारला मिळणारा महसूल किंवा राज्य सरकारला मिळणारा जो कर आहे त्या कराला SGST म्हणतात. SGST याचा अर्थ स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अर्थात राज्य सरकारचा कर व सेवा कर आणि हा कर उत्पादनावर राज्य सरकारचा जो कर आहे तो उत्पादनावर आकारला जात नाही. आणखीन एक प्रकार की IGST अर्थात एकत्रित वस्तू व सेवा कर. IGST कायद्यामुळं सर्व आंतरराज्य वस्तू व सेवांच्या पुरवठ्यावर हा कर लागू केला जात असतो. या व्यतिरिक्त नुकसान भरपाई कर हा एक कर आलेला आहे की राज्य शासनाचा अपेक्षित उत्पन्नातील त्रुटीच्या भरपाईसाठी असणारा नुकसान भरपाई कर आहे. वेळ प्रसंगीच्या अपेक्षित स्टेट GST किंवा स्टेट गव्हर्नमेंटला जर हा वस्तू व सेवा कर उत्पन्न मिळणार नसेल आणि त्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या त्रुटीच्या निवारणासाठी स्वतंत्ररित्या की नुकसान भरपाई कर अस्तित्वात आणलेला आहे. अर्थात त्यासंबंधी काही GST किंवा CGST असेल किंवा SGST असेल तर या सेवा कराचे किंवा वस्तू व सेवा करांचे काही लाभ आहेत किंवा फायदे आहेत. कुठले फायदे तर एक फायदा आहे की जेणेकरून एकच सामायिक राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण होण्यास मदत होणार आहे. 2 विदेशी गुंतवणुकीला व मेक इन इंडिया चळवळीला चालना मिळणार आहे. 3 करांचे दर प्रक्रिया व कायदे यामध्ये सुसूत्रीकरण होण्यास मदत होणार आहे. चौथा फायदा आहे की देशातील एकूण गुंतवणूक सुधारणा होण्यास मदत होणार आहे. देशातील कर व्यवस्था सुलभ होण्यास मदत होणार आहे. 6 वस्तूची अंतिम किंमत कमी होण्यास मदत होणार आहे.
त्यामुळं GSTमुळे औद्योगिक क्षेत्राला चालना मिळणार आहे. साहजिकच त्यातून रोजगार निर्मिती होणार आहे व वित्तीय संसाधनाच्या माध्यमातून त्यांची निर्मिती होऊन देशातील दारिद्र्य कमी होण्यास मदत होणार आहे. याचाच अर्थ GSTमुळं साधारणतः गुंतवणूक देशामध्ये वाढणार आहे. मेक इन इंडियासारखे काही प्रोजेक्ट येणार आहेत. गुंतवणूक वाढल्यामुळं साहजिकच करव्यवस्था सुलभ होणार आहे. त्यामुळं कमी वस्तू उपलब्ध होणार आहे आणि औद्योगिकरणाला चालना मिळून रोजगार निर्मिती होऊन देशातील दारिद्र्य कमी होण्यास मदत होणार आहे. तर अशा पद्धतीनं करेत्तर उत्पन्नाचे मार्ग कुठले आणि GST काय आहे या संबंधीचा आढावा आपण येथे घेतलेला आहे.